जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस। आज अंतिम यादी जाहीर होणार असल्याने लढतीचं चित्र स्पष्ट होणार। झेडपी निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घ्या, विनाकारण पैसे वाया घालवू नका, मंत्री चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना सल्ला। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। बांठी आयोगाबाबतही सुप्रीम कोर्ट निर्देश देण्याची शक्यता। संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपची युती केवळ कागदावरच, जिल्ह्यात 20हून अधिक ठिकाणी युतीत बंडखोरीचे वारे। शिवसेना भाजपकडून बंडखोरांची मनधरणी सुरू। सुनील तटकरेंनी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकला। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा तटकरेंवर आरोप। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युती न होऊ देण्याची तटकरेंची इच्छा, दळवींचा आरोप। वनजमिनीचे पट्टे, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी निघालेलं शेतकऱ्यांचं लाल वादळ आज ठाणे जिल्ह्यात प्रवेश करणार। पुढील 2 दिवसात लॉंग मार्च मुंबईमध्ये धडकणार। नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं गिरीश महाजनांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। कार्यक्रमात वन कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी, वादानंतर महाजनांची दिलगिरी। एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही, जामिनावर बाहेर येताच मंत्री भरत गोगावलेंच्या मुलाचं मोठं वक्तव्य। न्यायदेवतानं आदेश दिला म्हणून शरण आल्याचंही विधान। शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, पवारांबाबत बोलताना संभाजी भिडेंची जीभ पुन्हा घसरली, तर भिडेंवर गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। राज्यावर अवकाळी पावसाचं सावट, रायगड, धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी। रब्बी हंगामातील पिकं धोक्यात येण्याची शक्यता। मुंबईतील 11 विभागांमध्ये 10% पाणी कपात। आजपासून 7 फेब्रुवारीपर्यंत पाणी कपात। महापालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं मुंबईकरांना आवाहन। फिलिपाईन्समध्ये 350 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली, 15 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता। समुद्रात किंकाळ्या आणि आक्रोश।